मिरजेत रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेची जोरदार कारवाई। महापालिका फौजफाटा जेसीबीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार सुरू झाली आहे। 2 दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालय गेटजवळील अतिक्रमण हटवून रुग्णालय परिसर अतिक्रमण मुक्त केलं होतं आणि या कारवाईचे सामान्य नागरिकांमधून कौतुक झाले। मिरज शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमण विरोधी मोहीम सातत्याने ठेवून आज शहरातील स्टेशन रोडवरील अनधिकृत खोकी दुकानांचे अतिक्रमण हटाव मोहीम घेऊन रस्ता अतिक्रमण मुक्त केला आहे। अतिक्रमणावर जोरदार कारवाई यापुढे सुरूच राहणार असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे। नमस्कार। सांगली मिरज कुपवाड शहरातील रस्त्यावर आलेली विविध प्रकारची खोके गाडे यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी माननीय आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज विविध खोकेधारकांना नुकसान न होऊ देता त्यांची रस्त्यावर आलेली अतिक्रमणे प्राथमिक स्वरूपात काढलेली आहेत। तसेच ही कारवाई इथून पुढे देखील चालू राहणार असून सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्व नागरिकांना, व्यावसायिकांना आणि हातगाडीधारक, खोकेधारक यांना विनंती आहे की आपण आपली रस्त्यावर आलेली अतिक्रमणे काढून घ्यावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।